ज्ञानदेव तुकाराम देव हरी पंढरनाथ महाराज की जय. संत तुकारामांची ही जी गाथा आहे, तर ही गाथा संत तुकाराम हे 1608 साली जन्माला आले आणि 1650 साली त्यांचं वैकुंठगमन झालं. म्हणजे फक्त 42 वर्षाचं यांना आयुष्य मिळालेलं होतं. आणि 42 वर्षाच्या आयुष्यामध्ये की त्यांच्या तिथे दुष्काळ वगैरे पडलेला होता. त्यांच्या घरी महाजनकी होती, म्हणजे सावकारी होती. त्याशिवाय त्यांच्या घरी दुकानदारी होती आणि त्यांच्या कुळामध्ये विठ्ठलाची भक्ती चालत आलेली होती. पुढे ते त्या याच्यामध्ये संसाराची त्यांच्या वडिलाचं नाव बोल्लोबा मोरे आणि आईचं नाव कनकाबाई असं होतं. तर ह्या दोघांचा हा पुत्र पुढे वयाच्या 13व्या वर्षी त्यांचं पहिलं लग्न झालं. जुन्या काळात अगदी कमी वयात लग्न होत होते. आणि नंतर दुसरं लग्न आहे, कारण पहिली बायको ही दमेकरी होती आणि त्यामुळं दुसरंही लग्न झालं त्यांचं 17व्या वर्षी, 16व्या वर्षी वयाच्या. आणि वडिलांनी त्यांच्याकडे सगळा संसार सोपवला, संसाराचा गाडा. आणि वडील वारले, दुष्काळ पडला आणि मग त्यांची जे संसाराचा जो गाडा होता तर त्यांचं दिवाळं वाजलं, कर्ज बुडलं सगळं झालं. आणि मग ते जंगलामध्ये जाऊन असे बसायला. त्या देहूच्या जवळ भंडाऱ्याचा डोंगर आहे, भामनाथाचा डोंगर आहे, असे 2 डोंगर आहेत तिथे. तर त्या डोंगरावर बसायला लागले आणि त्यांना एक साक्षात्कार झाला. साक्षात्कार म्हणजे काय, की साक्षात्कार म्हणजे ज्ञान प्राप्त होणं. म्हणजे साक्षात्कार म्हणजे देव दिसला वगैरे असं ढोंग नाही. ज्ञान प्राप्त होणे, खरं काय आहे ते त्याला समजतं. तर ते जे ज्ञान प्राप्त झालं, तर ते ज्ञानच तुकाराम महाराज आपल्या अभंगातनं ते सांगत होते, अभंगातून. आणि हे ज्ञान सांगते वेळी त्यांना बाबाजी चैतन्य म्हणून गुरु होता, त्या गुरुनं उपदेश केला, बाबाजी चैतन्य. आता हा बाबाजी चैतन्य जो होता, तर हे एक चमक विचित्र आहे. बाबाजी चैतन्य 1605 साली वारले, ते समाधी घेतली ती. आणि वारल्यानंतर 35 वर्षानं ते वारल्यानंतर 35 म्हणजे 30 वर्षानं त्यांनी स्वप्नात येऊन उपदेश दिला. म्हणजे प्रत्यक्ष उपदेश नव्हता. आणि तुकारामांना जे काय ते ज्ञान झालं ते त्यानं सगळ्या ह्या अभंगातनं सगळं सांगितलेलं आहे. कसं वागावं हे त्यानं सांगितलेलं आहे. आणि हे जे अभंग तुकारामात त्यावेळेला अभंग तो हे करत होता, तो म्हणायचा अभंग प्रत्येक वेळेला काहीतरी प्रसंग पडेल त्याचा अभंग रचना करायचा. आणि त्याचा लिहून घेणारा होता संतू तेली जगनाडे म्हणून तो होता. तो संतू तेली लिहून घ्यायचा ते अभंग. तो त्या चाकणचा होता. चाकण म्हणून तिथं गाव आहे देहूच्या जवळ. आणि दुसरा एक लिहिणारा त्याचा होता, तो कडूस गावचा गंगाराम मवाळ म्हणून होता, गंगाराम मवाळ. तर त्याने हे सगळे अभंग वगैरे लिहिले. आणि हे अभंग लिहिल्यानंतर त्यांनी त्या वह्या तशा त्या राहिलेल्या आहेत. मग शेवटी हे अभंग मौखिक असे वाचावा, म्हणजे पाठ करीत असं. पूर्वी काही छापखान्याची सोय नव्हती. छापखान्याची सोय 1840च्या सुमाराला आली. तर तोपर्यंत पूर्वी ते वह्या घरात लिहून ठेवायच्या आणि असंच चाललेलं होतं ते. मग हे छापखाने हे
लिहून ठेवलेले जे अभंग होते तर ते सगळीकडे भजनात वगैरे म्हटले जायचे. मग 1840च्या सुमारला छापखान्याची ही आल्यानंतर छापखान्याची सोय की त्या ठिकाणी मुंबईला त्यावेळेस ब्रिटिशांचं राज्य होतं आणि इंग्रजांच्या राज्यामध्ये ते ख्रिश्चन धर्म त्यांचा. त्या ख्रिश्चन धर्मामध्ये त्यांनी आपल्या धर्माचा प्रसार व्हावा म्हणून त्यांचे जसं बायबलचे काही वाचतात तसं इकडले बी साधू संतांचं वाचावं म्हणून त्याने तुकारामाच्या काही अभंगांचं भाषांतर करून तिथं दिलेलं होतं. भाषांतर इंग्रजीत करून ते भाषांतर जे केलेलं होतं ते भाषांतर त्यावेळेला मुंबईला शिक्षण खात्याचा सचिव असणारा एक इंग्रज माणूस होता. त्याचं नाव अलेक्झांडर ग्रँट. तर अलेक्झांडर ग्रँट हा त्या ठिकाणी शिक्षण खात्याची सगळी धुरा सांभाळत होता. त्यानं हे तुकारामाचे अभंग वाचले इंग्रजीत असलेले आणि त्याला ते इतके आवडले की तो म्हटला हे आपण सगळ्याच्या सगळे कुठं आहेत ते अभंग शोधून काढले पाहिजेत. आणि मग त्यानं त्यावेळेला ते गव्हर्नर होते मुंबईला, तर बार्टल फ्रियर नावाचा एक गव्हर्नर होता. तर त्या गव्हर्नर सगळं काम चालवायचं त्यावेळेला. तर त्याला त्यावरती जाऊन सांगितलं की हे तुकारामाचे अभंग हे आपण सगळे संशोधन करून सगळेच्या सगळी गाथा आपण तयार करूया. आणि त्यावेळेला त्यावेळेला इंग्रज सरकारनं 24,000 रुपये मंजूर केले. त्यावेळेचे 24,000 म्हणजे फार पैसे झाले. तर ते पैसे मंजूर करून की शंकर पांडुरंग पंडित नावाच्या एका माणसाला ते हे संशोधनाचं काम दिलं. आणि संशोधनाचं काम दिल्यानंतर तो शंकर पांडुरंग पंडित देहूला गेला. देहूच्या काही वहीत अभंग गावले ते त्यानं लिहून घेतले. त्याच्यानंतर तो कडूसला गेला. गंगाराम मवाळ आहेत, कडूसला गेला. तिथे काही वह्या त्याच्याकडे होत्या, ते तुकारामाचे अभंग तिथनं घेतले. तिथून तो तळेगावला गेला. तळेगावला त्र्यंबक कासार म्हणून तुकाराम महाराजांचे 14 टाळकरी होते, त्यातला एक टाळकरी होता तो. तर त्या त्र्यंबक कासारकडे गेले. मग त्र्यंबक कासारच्या त्या घरी काही अभंग मिळाले. आणि पुन्हा तो पंढरपूरला गेला. आणि पंढरपूरला तिथे पंढरपूरच्या एका मठामध्ये गंगूतात्या शिरवळकर म्हणून एक मठवाले होते. त्या मठामध्ये त्यांना आणखी एक प्रत मिळाली. त्यामुळे ह्या 4 प्रती त्याला मिळाल्या, देहूची, कडूसची, तळेगावची आणि पंढरपूरची. ह्या 4 प्रतीतनं ते सगळं तरी गाथा ती तयार झाली. आणि मग ते 4 प्रतीमध्ये जे अभंग होते मिळाले तेवढेच अभंग त्यांनी ते तयार केली गाथा. आणि ती 4,607 अभंग आहेत ह्या गाथेत. तिची गाथा ह्याला सरकारी गाथा म्हणतात किंवा पंडितांची गाथा म्हणतात किंवा इंदुप्रकाश म्हणून तिथे एक हे होतं, छापखाना होता, त्याची गाथा म्हटली जाते. तर ही गाथा सरकारनं ब्रिटिश सरकारनं त्यावेळेस ही प्रसिद्ध केलेली गाथा आहे. आणि ही सगळ्यात शुद्ध अशी गाथा आहे. आपले इतके हे महाराष्ट्राचे आपण इतके सगळे जर म्हणतो तर ही जी गाथा आहे ही महाराष्ट्रात कोणी छापली नाही, कोणी प्रयत्न केला नाही, कोणी हे केलं नाही. इंग्रजांनी पहिल्याने ही केली. तर इंग्रजांनी का करावी? इंग्रज जे आहेत तर त्यांचा धर्म ख्रिश्चन, मग आमच्या धर्माचं त्यांनी का प्रसिद्ध करावं? की ह्याच्या पाठीमागं ते काय उगाच मूर्खासारखे करणार नाहीत. तर त्यांना काय वाटलं की ह्याच्यामध्ये बाकीच्या धर्मामध्ये काहीतरी अवडंबर वगैरे ख्रिश्चन धर्मामध्ये सगळ्यांच्यामध्ये सांगतात, हिंदू धर्मामध्ये सुद्धा अवडंबर आहे, पण तुकारामाच्या अभंगामध्ये कसं वागावं ते आहे. तुकारामाचे अभंग जर कसं म्हणजे त्याप्रमाणे वागायचा प्रयत्न केला
तर माणूस हा सर्व म्हणजे तो सुजाण असा नागरिक बनतो, सतत चरित्र माणूस बनतो, तो तुकारामाच्या भाषेत तो साधूच बनतो. अशा प्रकारचं माणसाचं वागणं आणि आयुष्य देतं तर तो सुखी होतं. तर यासाठी आवश्यक आहे म्हणून त्या इंग्रजांनी त्यावेळेला ते प्रसिद्ध केलं आणि प्रसिद्ध केलं मग ते असं हे चालत आलेलं आहे. तर आता तुकारामाच्यात काय होतं की हे जे ज्ञान आहे, तर आपण शाळेमध्ये किती जरी ज्ञान सगळं शिकलो तरी त्यातला जे व्यवहार ज्ञान ज्याला म्हणतात, ते व्यवहार ज्ञान असल्याशिवाय शाळेच्या ज्ञानाला शून्य किंमत आहे. व्यवहार ज्ञान पाहिजे. ते पंचतंत्र म्हणून एक हे तुम्ही ऐकलंय का केव्हा त्या पंचतंत्रातल्या गोष्टी? पंचतंत्र. तर तंत्रामध्ये की एक पंचतंत्र हे जन्माला कसं आलं, तर इकडे दक्षिण देशामध्ये म्हणजे विजयनगरचं राज्य होतं. तर त्या ठिकाणी महिलारोप्य नावाचं एक राज्य होतं विजयनगरच्या दक्षिणेच्या बाजूला, महिलारोप्य. आणि त्या महिलारोप्य ह्या राजामध्ये तिथला जो राजा होता त्या राजाचे 3 पुत्र होते आणि ते मूर्ख पुत्र होते. मग राजा म्हणला, मी एवढं राज्य निर्माण करून ठेवलंय आणि आता हे पोरं तरी हे मूर्ख भेटल्यात, आता ह्या राज्याचं काय माझ्या व्हायचं, सगळं वाट लागणार म्हणून त्याला काळजी पडली. त्यानं आपल्या प्रधानाला सांगितलं आता काय करावं. तर प्रधान म्हणला की आपण दरबार भरूया आणि पंडितांचा दरबार भरूया आणि ह्या मुलांना कोण जर शहाणे कोण असेल त्यांना आपण हे करूया, सगळ्या पंडितांना विचारा कोण शहाणे शिकवू शकेल या मुलांना चांगलं शिक्षण देऊन. मग तो दरबार भरला त्यांचा आणि दरबार भरल्यानंतर त्या राजानं सांगितलं की माझी ही मुलं 3 मूर्ख आहेत आणि मग राज्य माझं जर सगळं चालवलं नाही तर आतापर्यंत मी मिळवलेलं सगळं फुकट आहे. तेव्हा आता काय करायचं, तर ह्या माझ्या मुलांना कोण जो चांगलं शिक्षण देऊन व्यवहारात वगैरे असे राजकारणात व्यवहारात तज्ज्ञ करील त्यांना मी माझं अर्ध राज्य देईन म्हणला तो राजा. तर त्या दरबारात कोणी उठायला तयार नाही. पण त्या दरबारामध्ये विष्णू शर्मा नावाचा एक ब्राह्मण उठला. तर तो 80 वर्ष वयाचा होता विष्णू शर्मा. तो 80 वर्ष वयाचा विष्णू शर्मा तो उठला आणि राजाला म्हणला की राजा, माझं वय आता 80 वर्ष आहे, मला तू दिलेलं काय हे नको आहे का, मला त्याचा उपभोग घेता येणार आहे काय, नाही, मी सुद्धा तुझा प्रजाजनच आहे. तर त्यामुळे मी या तुझ्या मुलांना 6 महिन्यात मी तयार करतो व्यवहारामध्ये आणि तज्ज्ञ करून आणतो. आणि मग त्यांना राजाची 3 मुलं घेऊन तो गेला आपल्या एका आश्रमाकडे घेऊन गेला. आणि त्यातली एकच गोष्ट सांगतो मग हे इकडं सुरू करूया. त्यात त्यानं पहिलीच एक गोष्ट सांगितली विष्णू शर्मानं त्या 3 पोरासनी. काय सांगितलं की गृध्र मार्जारयो हो, म्हणजे घुबड आणि मांजराची गोष्ट म्हणून त्याला सांगितली. तर एका नदीच्या काठाला एक मोठं वडाचं झाड होतं. तर त्याच्या ढोलीमध्ये एक घुबड राहायचं आणि त्या वृक्षावरती अनेक पक्षी राहायचे आणि ते पक्षीजवळ पाणी प्यायला नदीचं आहे, चरून यायला झालं तर पाणी प्यायची सोय झाली, राहायची सोय झाली, त्यामुळं पक्षी भरपूर तिथं असायचे. आणि घुबड काय आहे, घुबड हे दुसऱ्या पक्ष्यांची पिल्ली खात आहे. तर ते घुबड हे असल्यानं त्या सगळ्या पक्ष्यांनी त्याला सांगितलं की तू हे सगळं त्या पक्ष्यांना आमची पिल्ली तू खाशील, आम्ही तुला काहीतरी अन्न आणून देतो पण आमची पिल्ली तू रखवाली कर. मग त्यांचं असं की घुबडानं त्या इतर पक्ष्यांच्या पिलांची रखवाली करायची आणि त्याने आणून घुबडाला खायला द्यायचं असं ठरलं. ते घुबड आंधळत होतं. मग असं एक थोडे दिवस गेले, तोपर्यंत एके दिवशी
एके दिवशी सकाळी त्या वडाच्या झाडाखाली नदीच्या काठाला एक मांजर येऊन उभा राहायचा झाडाच्या झाडाखाली. मांजर खाली झाल्यानंतर पक्षी सगळे ओरडायला लागले की, कारण मांजर म्हटल्यानंतर हे होतंय, मांजराला ती भ्यायला लागली आणि ओरडायला लागले. ओरडायला लागल्यावर त्या घोड्याने विचारलं, अरे कोण आहे तिथे? तर म्हणला मी मांजर आहे. तर तो म्हणला तू लवकर जा, नाही तर मी तुला घोड मांजराला मारू शकते. तर तो म्हणला मला तू काही मारू नको, मी ते हे पिली खायचं पक्षी हे खायचं सगळं बंद केले, मी सोडले म्हणला. आता मी काही करत नाही, मी आता काशी यात्रेला निघालोय आणि मी तपश्चर्या करायला ह्या अशी करीत करीत निघालेलं आहे. वडाच्या झाडाखाली 4 दिवस राहावं, तपश्चर्या करावी आणि पुढे जावं असं मी म्हणतोय, असं त्या मांजरानं म्हटलं. घुबडाने त्याच्यावर विश्वास ठेवला, पण ती जात मांजराची त्याने दुसऱ्या दिवशी 2 पिल्ली खाली. मग काही पक्षी आले, ते ज्यांची मुलं गेली ते ओरडायला लागले. ते म्हणले हे घोडा आता तू रखवायला ठेवले, तू मुलं आमची मेली कशी? मग त्या दिवशी भागलं. दुसऱ्या दिवशी आणि तिने 2 पिल्ली खाली. दुसऱ्या दिवशी आणखी काही पक्षी ओरडायला लागले. असं 3-4 दिवस ती पक्षी पिल्ली खायला लागल्यावर सगळेजण म्हटले की ह्या घोबडानंच हे सगळी पिल्ली खाल्लेली आहेत आणि हे मुद्दाम सांगताय, म्हणून या पक्ष्याने मिळून त्या घोबडाला मारून टाकलं, चुचीनं मारून टाकल्यानंतर मग विष्णू शर्माने त्या पोराने विचारला, घोबड का मेलं? तर घोबडानं मांजरावर त्याची जात कुडी माहिती असून सुद्धा आणि पूर्वीची काही माहिती नसताना त्याच्यावर विश्वास ठेवला, म्हणून अचानक कोणावरती विश्वास ठेवू नये असं त्या पोराने शिकवलं. तर असं एका गोष्टीतनं एक त्यानं नीती सांगितली. तर ह्या सांगितले आणि ती 6 महिन्याची मदत होती. 5 महिन्यातच त्या मुलांना त्यानं चांगलं तज्ञ केलं. पंचतंत्र माझ्याकडे पुस्तक आहे, ते बघावं वाचून, त्यात त्या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे जे जसं पंचतंत्रामध्ये ते हे सांगितलेलं आहे, तर तुकारामानं सुद्धा की आपण ते एक म्हणतो की आपले व्यक्तिमत्व विकास म्हणून एक तुमच्या शाळेचं असतं. तर व्यक्तिमत्व विकास नाही, हे जर तुकारामाचं आपण वाचलं तर व्यक्तिमत्व विकास आपोआप होतोय. किंवा आता परवा ते कोणाच तरी मी तर टीव्हीवर लागलेलं होतं, संस्कार उगाच संस्कार काहीतरी म्हणायचं. संस्कार म्हणजे कसं वागावं ह्याचं सगुण रूप पाहिजे, कसं वागावं ह्याचा आयडॉल पाहिजे आपल्यासमोर, की हा माणूस कसा वागला तसं आपण वागलं पाहिजे. नुसतं संस्कार म्हणून काय चालत नाही. तर तुकारामानं आपल्या अभंगामधून अशा प्रकारचं हे सगळं सांगितलेलं आहे. तर आता आपण ते आता छापलेलं आहे त्या प्रमाणात आपण सुरू करून बघूया. तर आता ते पुढे जे हे आहे का नाही 21, 22, 21, 24, 38, तर हा जो ग्रंथ आहे त्यातला तो नंबर आहे, ह्यातला तो नंबर आहे 38. तर त्यातलं ते मी एखादं वाक्य घेतलेलं आहे, सगळा अभंग काही घ्याल नाही. जोवरी या तुम्हा मागेलाची आस, तो उरी उदास होऊ नका. ते तुकारामाने हे सांगितलेलं आहे की जोपर्यंत म्हणजे परमेश्वराकडे जर जायचं झालं तर देवाची जर प्राप्ती करून घ्यायची झाली तर संसाराची किंवा इकडची आशा जी आहे ती आशा हे परमम दुःखम, आशा ही सुरू नाही. तर आशा जी ही करावी, आशा ही सोडून दिली पाहिजे, तरच संसारात म्हणजे देवाची प्राप्ती होते. आणि जर तुम्हाला मागची आशा सोडवत नसेल उदास, तर तुम्ही उदास होणे म्हणजे वैराग्य प्राप्त होणे, तिटकारा वाटणे हे तुम्हाला करता येणार नाही. पुढं म्हटलंय त्यानं, मरणा हे आधी राहिलो मरोनी,
मग केले म्हणे होते तैसे. एखादी गोष्ट करायची झाली तर धारिष्ट पाहिजे की तो काँग्रेसची स्थापना केलेला ॲलन ह्यूम नावाचा इंग्रज हे होता, साहेब होता इंग्रज ॲलन ह्यूम. तो म्हणायचा की तुमच्याकडं धैर्य कुठं आहे लोकांच्याकडे, की एखादा धैर्य म्हणजे दृढतेने एखादं काम करायचं धैर्य लोकांच्या अंगात नाही. एखादा चहाचा कप दिला की माणसं इकडे तिकडे जाऊन टाकतात, माणसं बदलून जातात. ते धैर्य पाहिजे. म्हणून तो म्हणतोय की मरणाही आधी राहिलो मरो नाही, मग केले म्हणे होते तसे. आपल्या मनाप्रमाणे जर करायचं झाली एखादी गोष्ट तर त्याला दृढ असा विश्वास पाहिजे आणि आपल्या मनाची तयारी पाहिजे. काही झालं तरी हरकत नाही असा दृढ निर्धार व्हायला पाहिजे. आणि असा निर्धार असणारी माणसं की ही राज्य बदलू शकतात, देश बदलू शकतात आणि स्वतःचं आयुष्यही बदलू शकतात. आणि पुढचा एक अभंग आहे. तुका म्हणे तुम्ही करा घटापटा, नका जाऊ वाटा आमुचिया. म्हणजे काय घटापटा वगैरे, तर हे ब्रह्मज्ञान सांगतात. खरं म्हणजे ब्रह्मज्ञानाची बरोबरी पुढीला सांगे आपण न करी, तू त्याच्या तोंडावरी. दुसऱ्याला ब्रह्मज्ञान सांगायचं आणि आपण काहीच त्याचं करायचं नाही. मग तुकाराम म्हणतो की त्या तोंडावर थुकून टाका, काय त्याचा उपयोग नाही. की तुका म्हणे नाही जासी हरिभक्ती, काय त्याने तुका म्हणे जासी नाही हरिभक्ती, तेने भगवे हाती धरू नये. तर अशा तऱ्हेचं तुकारामाने की ब्रह्मज्ञानाच्या गोष्टी जो बोलतो, तर ह्या गोष्टी ब्रह्मज्ञानाच्या बोलल्या. तू इथे येऊन मागे येऊन बस रे, इथे पुढे येऊन इथे येऊन बस. तर ब्रह्मज्ञान जे आहे ना, तर ते असं आहे की हे ब्रह्म सगळं जग हे किंवा हे सगळं जे विश्व आहे हे ब्रह्म आहे आणि हे आकाश रूप आहे. असं आकाश कसं व्यापून आहे तसं सगळं. आणि समजा इथे एक इथे एक घट ठेवला, एक घागर ठेवली, तर घागरीमध्ये पोकळी असते. तर ती घागरीतले पोकळी म्हणजे घटाकाश. पण ती घागर जर फोडली तर घटाकाशने ते आकाश एकच होतं. मठाकाश म्हणजे काय, समजा एक घर आहे तर मठ आहे हा, तर ह्या मठामध्ये पोकळी आहे. तर हे जर मठ इथं निघून गेला तर वरचा आकाश आणि हे दोन्ही एक आहे. तर त्याप्रमाणे जीव आणि हे सगळे ईश्वर आहे एकच आहेत असं त्यांना सांगायचं आहे. तर तुकाराम महाराज काय म्हणायचे, घटापटाच्या ज्या चर्चा करायच्या ज्या आहेत ना, त्या करायची काय नाही. सगळं देवच, सगळं जगच, म्हणजे सर्व जग जे जर आपण देवरूप पाहिलं तर हे घटापटाची चर्चा करीत बसायची काही गरज नाही. आता पुढचा एक अभंग आहे, तो 34 नंबरचा अभंग आहे. यातलं काढूया 34 नंबर. आणि कागद पाहिजे काय, तिथं आहेत काय कागद? ते आता तावदा नाही. हा हा तर तो 34 नंबरचा अभंग काय आहे, तर तो आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाच्या. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, त्या तयाचा हरिख वाटे देवा.
तर हे पुढचा आहे गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठो भाते आणि तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, हे पुढचं झालं. तर आपल्या हिताचा जे विचार करतात, आपल्या हिता दो होय जागता धन्य माता पिता तयाची, आपलं हित कशात आहे ह्याचा विचार करून जे वागतात तर त्यांचे आईबाप हे धन्य आहेत, त्यांच्या आईबापा कृतार्थ आहेत, धन्य आहेत. आणि ते कुळी कन्या पुत्र आपल्या ह्याच्यामध्ये कुळामध्ये मुलं आणि मुलगा मुलगी हे जे सात्विक जर झाले, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा, तर त्याचा जो हे आहे ना देवाला त्याचं हे होते. सात्विक जर अशी मुलं जन्माला आली त्याच्या कुळात तर त्या देवाला त्याचा हे येतो, देवाला त्याचा चांगला हे येतो, आनंद होतो. कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक तयाचा हरिख वाटे देवा. आता पुढचा अभंग आहे, तुका म्हणे जिता गाढव केला मेलियावरी नरका गेला. तर हा अभंग आहे 36 नंबरचा, इथं 36 आहे. तर ते एका बाईचं आहे, एका स्त्रीचं आहे. तर ती आपल्या नवऱ्याला ती नवऱ्याला काय सगळे सांगत असते आणि बसून खायला नुसते काय करायचे नाही. तर तो म्हणता की सुखे ओळम दावी गोहा माझे दुःख नेण, माझं दुःख किती आहे बघा, मला की आठवड्याला इतकी साखर खायला लागते, इतकं हे खायला लागते, असं ती बाई सांगते. आणि इतकं सगळं ती काही सांगित असताना तो जो नवरा आहे तो काय नाही, तो हो 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 म्हणत बसतो. मग म्हणून ती तुकाराम काय म्हणतो, त्या बाईनं त्याला जिवंत असताना गाढव केलेलं आहे. तुका म्हणे जिता गाढव केला मेल्यावरी नरका गेला, असं आहे. तर विचार करून निर्णय घेतला पाहिजे आणि हे केलं पाहिजे कोणी. कारण काय विचार करून कुठलीही गोष्ट जी आहे आपल्याला ज्ञान आहे म्हणून काहीतरी सांगायची काय गरज नाही. ज्ञान आहे म्हणून कसं आपण त्या गोष्टीचा विचार, कुठलीही गोष्टी विचार केली पाहिजे. नुसतं कसं की अल्बर्ट आइन्स्टाईन जो झाला, ज्यानं अणुबॉम्बचा शोध लावला, तो काय म्हणला, तो असं म्हणला, कॉलेज एज्युकेशन इज नॉट लर्निंग मेनी फॅक्ट्स. कॉलेज एज्युकेशन इज नॉट लर्निंग मेनी फॅक्ट्स but training of the mind to think. But the training of the mind to think. म्हणजे कॉलेज एज्युकेशन वाले साहेब, तुम्ही कॉलेज एज्युकेशन करता का नाही, काय कॉलेजमध्ये जायचं, ते कॉलेजमध्ये कॉलेजच्या एज्युकेशनमध्ये ह्याच्यामध्ये का तिकडून आवाज येत नाही, बाहेर येत नाही का, आवाज उकारते म्हणून काय होत नाही चालतंय. तर कॉलेज एज्युकेशनमध्ये विचार करायचं सगळं काय कॉलेजमध्ये आपण शिकतो ते सगळं काय ध्यानात ठेवायचं नसते. 9/10 ऑफ व्हॉट वी लर्न इज टू बी फॉरगॉटन. आपण जे शिकतो त्यातला 9 दशांश हे विसरून जायचं असते. आणि 1 दशांश कोणचं ठेवायचं ध्यानात, ती आपल्याला कळालं पाहिजे, नाहीतर नको ते ध्यानात ठेवलं जाईल. तर एक विचार असा केला पाहिजे. उदाहरणार्थ कसं की एक 4 मुलं होती, ते साधूच्या आश्रमामध्ये जंगलामध्ये जाऊन वनात गेली, अरण्यात, आणि साधूच्या आश्रमामध्ये ती शाळा शिकली, वेद सगळे ते विद्या सगळ्या पाठ केल्या. आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जुन्या काळामध्ये काय असे, राजाकडे जायचं, राजाकडे
आणि मग ती आपली विद्या सांगायची आणि त्यांच्याकडनं काहीतरी पोटाला घ्यायचं आणि मग गृहस्थाश्रम चालवायचं, अशी त्यावेळची पद्धत होती. मग ती त्यावेळची तशी पद्धत असल्यानं ती शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते राजाच्या ह्याच्याकडे राजवाड्याकडे जायला निघाले, राजधानीच्या शहराकडे. जाताना अरण्यात त्यांना एक सांगाडा पडलेला दिसला, सांगाडा. तर तो जनावरांचा सांगाडा होता. तर एकाला विद्या येत होती, सगळे ती हाडे वगैरे सगळी गोळा करायची, त्यानं हाडे गोळा केली. दुसऱ्याला विद्या येत होती की त्याच्यामध्ये मांस चर्म वगैरे सगळं भरवायचं पूर्णपणे. आणि तिसऱ्याला विद्या येत होती की त्याला जिवंत करायचं. आणि चौथा एक होता, तो विचार कसा करायचा ती त्याला अक्कल होती. एकानं ती हाडं सगळी गोळा केली, दुसऱ्यानं त्याच्यात सगळे मांस चर्म भरलं, तर ते वाघाचा वाघ होता तो. आणि तिसरा म्हटला मी आता माझी विद्या आहे, मी त्याला जिवंत करणार. तर म्हटला जिवंत केलं तर खाऊन टाकेल ते सगळ्यांनी. तर म्हटला मग आमची विद्या आहे हो, आम्ही ते जिवंत करणार. मग तो म्हटला तुमची विद्या आहे तर मी जाऊन वर झाडावर चढून बसतो, तुमची विद्या तुम्ही हे करा. मग तो जाऊन झाडावर चढून बसला आणि त्यांनी त्या वेळेला जिवंत केला सगळे, आणि ते घासून त्यांना वाघाने खाऊन टाकलं. तर विचार करायचं शिक्षण हे मिळालं पाहिजे. नुसती आपली विद्या आहे म्हणून विद्या सांगायचं नाही मूर्खासारखी. तर विचार करायचं शिक्षण हे दिलं पाहिजे. आणि म्हणून मगाशी मी आता सांगितलं ते की त्या बाईचं खरं आहे का तिचं बरोबर आहे, ती काय सांगते आपण काय करतो, याचा तारतम्यानं विचार केला पाहिजे प्रत्येकानं. विष तांब्या वाटी भरली लावू नये ओटी. विष भरलेला तांब्या किंवा विष भरलेली वाटी जरी असली तर ती आपल्या ओठाला लावू नये, म्हणजे पिऊ नये, विष पिऊ नये. तर हे काय सांगितलंय, अवगुणाच्या हाती आहे अवघी फजिती. अवगुण जे आहेत ना, अवगुण करायचं नाही. तर विष आहे, विष हे माहिती असताना सुद्धा आणि ते प्यायचं म्हणजे काय, हे अवगुण झालं. तर असे ज्या गोष्टी चुकीच्या आहेत त्या करू नये असं त्यांना सांगितलंय. नाही पात्रा असावी चाड प्रमाण ते फिके गोड. तर तो अवगुण कुठले करू नयेत म्हणून त्याने सांगितलंय. विष जर असलं समोर तांब्याने वाटी तर ते पोटाला लावू नये. आणि आता त्याच्या पुढचा अभंग आहे तो, हरी नाही आम्हा विष्णुदासा जगी नारायण अंगी विसावला. तर हरी नाही आम्हा विष्णुदासा जगी, हा विष्णुदास म्हणजे हा तुकाराम किंवा हे जे चांगले जे संत असतात, हरी नाही आम्हा विष्णुदासा जगी, जगात आम्हाला देव नाही, म्हणजे जगात आम्हाला देव नारायण अंगी विसावला, आमच्या स्वतःचाच देव आहे, आम्हीच देव आहे म्हणतो. तर हा देव आपण कसं होऊ शकतो, तर माणसानं जर ज्याने जिंकिले मनाला त्याचा तुकाराम होतो. ज्यानं आपलं मन जिंकलं तो नारायण होतो. ज्यानं जिंकिले स्वतःला त्याचा तुकाराम होतो. आपण स्वतःवरचा ताबा करणे, स्वतःवरती जे म्हणजे स्वतःच्या मनामध्ये जे अविचार निर्माण होतात ते आपण हे करायचं. तर हे 6 विकार आहेत मनामधले, षड विकार ज्याला म्हणतो. षड विकार म्हणजे काय काय आहेत, तर एक काम म्हणजे की स्त्री पुरुषाची भावना आहे ती काम भावना म्हणतो. दुसरी काम क्रोध, म्हणजे अतिशय राग असणं, हे दुसरं. काम क्रोध मद म्हणजे गर्व येणं, गर्व असणं. मत्सर म्हणजे दुसऱ्याला चांगलं झालेलं न बघवणं.
दुसऱ्याचं न बघवणं, मत्सर, काम क्रोध मद मत्सर, दंभ. दंभ म्हणजे डिजिटल बोर्ड लावायचं, मी चांगला आहे, मी मोठा आहे, असं ह्याला दंभ म्हणायचं. की आपण जर धर्म केला, आपण चांगल्या गोष्टी केल्या, तर त्याची प्रसिद्धी करणे ह्याला दंभ म्हणायचं. आणि अहंकार म्हणजे गर्व. तर ह्या जर गोष्टीचा त्याग केला तर स्वतःला जिंकल्यासारखं होतंय. आणि मग त्याच्या अंगात देव येऊन राहतोय. देव अंगात ते गैवीव जाऊन उड्या मारल्या म्हणजे अंगात देव येत नाही. देव स्वतः असं जर वागलं तर त्याचं नारायण अंगी विसावला. तुकाराम म्हणतात माझ्या अंगात नारायण आलेला आहे, नारायणाने रस्ते केलेले आहे. आणि पुढचा अभंग आहे, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. की हे जग जे विष्णुमय आहे, म्हणजे ईश्वरात भगवान विष्णू जो आहे त्याचेच रूप सगळं जगात दिसलं पाहिजे. हा मुख आहे, हा अर्जन आहे, हा मांग आहे, हा महार आहे, हा ह्या जातीचा आहे, हा त्या जातीचा आहे, हा अलकट आहे. हे कुठलेही भेदाभेद हे भ्रम आहेत. भेदाभेद हे भ्रम आहेत. भ्रम म्हणजे जी गोष्ट नको ती आपल्याला दिसणे, त्याला भ्रम म्हणायचं. भ्रम म्हणजे कसं की आपण जायला लागलो तर समजा मंदांधकार आहे, बरोबर थेट उजेड बी नाही, थेट अंधार बी नाही, आणि दोरी पडलेल्या आहे, तर आपल्याला त्या साप आहे असं, त्याला भ्रम. तर असा भ्रम आहे. भेद आणि भेदाभेद हे भ्रम आहे, खरं नव्हे. तर भेदाभेद भ्रम अमंगळ. तर आणि जग हे विष्णुमय दिसलं पाहिजे, हे तुकारामानं आपल्याला पुढे म्हटलेलं आहे. आणि तो म्हणतो देवाची पूजा म्हणजे काय. तर देवाची पूजा म्हणतोय की कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. सर्वेश्वर म्हणजे ईश्वर, देव. देवाची पूजा काय तर कुणाच्याबद्दल वाईट भावना असू नये. त्याचं चांगलं झालं, त्याचं हे झालं तर त्याच्याबद्दलची द्वेष भावना आपल्याकडे असू नये. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आता त्याच्या पुढचा एक अभंग आहे की हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घणी, तोची मोल पावे खरा, करणीचा होय चुरा. असं एक आहे की हिरा जो आहे, हिरा तो कोळशाच्या खाणीत सापडतो आणि तो ऐरणीवर ठेवायचा आणि वर खणानं मारायचा, फुटत नाही. त्या लोखंडात घुसतंय खाली, खरं फुटत नाही. मग त्याला हिरा म्हणायचं. तो इतके सगळे हे करून इतकं मार खाऊन त्याला तर हिरा, नाहीतर मग ते दगड, नाहीतर ते गारगोटी समजायचं. तर अशा तऱ्हेनं तुका म्हणे टाकी आहे देव पड, फुटलिया जन कुलापुसी, असं तुकाराम मारायचं. टाकीचे घाव सोसले. आता आपण जी मूर्ती देवाची घडवतो तर टाकीचे घाव ते सोसतोय दगड, मग त्याच्या लोक पाया पडतात काय. आणि तो फुटला तर जन कुलापुसी, लोक त्याचा ढुंगण पुसायला उपयोग करतात. तसं भाऊसाहेब, आपण असं जर टाकीचे घाव सोसायला तयारी केली तर आपलं चांगलं होईल. आपण बी देवपणाला जाऊ, आपल्याला ते हे होईल, मोठेपणा येईल. तुका म्हणजे तो म्हणजे हिरा ठेविता ऐरणी, वाचे मारिता जो घणी. वर्ण घणानं मारलं तर तसं जो खरा माणूस असतो तो वर्ण कितीही हे मार असून देत, तो माणूस व्यवस्थितच वागतो. तो भीत नाही. उदाहरणार्थ कसं, आली जरी कष्ट दशा अपार, न टाकीती धैर्य तथापि थोर. केला जरी पोत बडे चिखाले, ज्वाला तरी त्या वरती उफाळे.
जर मोठा जो मनुष्य असतो, मोठा मनुष्य, तर तो कशावरून मोठा ओळखायचा? तर ही दिवटी असते. तर दिवटी अशी जे घेतली, पोत म्हणतो त्याला, तर पोत जर बळे असा मुद्दाम खाली केला तर त्याच्या ज्वाळा ज्या आहेत त्या खाली जातात, त्या वर जातात. तसं जी कष्टदशा आली तरी चांगली माणसं ही येत नाहीत, ती वरच त्यांच्या येत. चांगली माणसं जी आहेत तर कितीही कष्टदशा आली तर ती अशी वरच्या ह्याला जातात. आली जरी कष्टदशा अपूर आली जरी कष्टदशा अपार, न टाकीती धैर्य तथापि थोर. केला जरी पोत बळेची खाले, ज्वाला तरी त्या परती उफाळे. तर तो जसा हे आहे तसं तसं हिरा ठेविता ऐरणी. ऐरणीवर ठेवल्यावर किती जर घराचे घाव तो फुटत नाही, त्याला हिरा म्हणायचं. तो म्हणायचं मी वाघ आहे, वाघ आहे, मग जाऊन कुत्र्यात का बसतोस? तर त्याच्या संगतीवरनं कळायचं हो वाघ आहे का काय. तो तू जर संगत कोणाची करतो ते कळते. म्हस बघा, म्हसरात म्हशीत बसतात, शेरडे शेरड्यात बसत्या, कुत्री कुत्र्यात जाऊन बसत्या. तर हे आपण त्याप्रमाणे हे पाहिजे वागायला. आता पुढं म्हटलंय, मोहरा होय तोची अंगे, सूत न जळे ज्याच्या संगे. मोहरा कोणाला म्हणायचं? मोहरा म्हणून एक रत्न आहे. हो, रत्न पुस्तकात लिहिलेलं आहे, आपण काय बघितलेलं नाही, काय नाही. तर सूत त्याच्या भोवत्यावर गुंडळायचं असं आणि त्या विस्तारात टाकायचं, ते जळत नाही. ते जर जळलं नसेल तर तो मोहरा आहे असं म्हणायचं, नाहीतर ते दगड आहे असं समजायचं. समजलं काय? तर असं एक हे आहे. तर हे त्याचं उदाहरण कसं आहे की सज्जन माणसाच्या बरोबर असलं तर आपल्याला दुःख होत नाही. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. जसं त्यांनी सांगितले की हिरा जसा ऐरणीवर ठेवला आणि कितीही बळवलं वर्ण तरी त्या हिऱ्याला हे होत नाही, हिरा जो फुटत नाही, त्याप्रमाणे जगाचे सगळे आघात सोसतात. परंतु ते संत त्या आघात सोसल्या म्हणजे ते उलट काय ते त्याला प्रत्युत्तर करणं, वाक्याचं करणं काय नाही, का बसतं. तुकाराम महाराजांना किती जरी कोणी त्रास दिला तर ते तसेच केलं बसायचे. एकदा तुकाराम महाराजांचं तिथे त्याच्या घरात तुकाराम महाराजांचं शिवबा कासार म्हणून एक तुकाराम महाराजांचा अभंग कीर्तनाला यायचं. आणि कासार कीर्तनाला ते यायला लागल्यामुळे त्याचं दुकान मोडलं. त्याची ती बायको जी आहे ना, ती तुकारामाच्या नावांसारखी बोटं मोडायची की तुझ्या नादाला लागला सगळं आमचं दुकान मोडलं, आमची वाट लागली म्हणून. एके दिवशी शिवबा कासार तुकारामाला आपल्या घरी एकादशी आहे, फराळाला चला महाराज आंघोळ करायला म्हणून घेऊन गेला तो. आणि ते आल्याला बघितल्यावर त्या बाईला भयंकर राग आला, याला कशाला आणि आणलाय म्हणून, यानं आमची सगळी वाट लावलेली शिवबा कासार. मग तो तुकाराम असे खाली आंघोळला त्या ह्याच्यात न्हाणीत बसलेले होते. त्या बाईनं कडकडीत गडगड उकळत्याला पाणी घेतलं आणि वरनं वाटलं डोक्यावर. मग काय झालं असं भाऊ? कातडी निघले. तर ते अंगावर सगळे फोड उठले. आपण काय केलं तर तिला आई बनवून शिवाय द्यायला केले असते काय. तुकाराम काहीही बोलले नाही. तो म्हणते, जळे माझी काया लागला ओणवा, धावरे केशवा देवरा विठ्ठला देवराया. असं तो म्हणत बसला. त्या बाईला काय तो बोलला नाही. तुका म्हणे तेच संत सोसी जगाचे आघात केले तर ते सहन करतात, त्याला संत म्हणते. आणि लगेच तत्तावून उठतो तो संत नव्हे. आता पुढे त्यानं आणखी एक अविवेकाची सांगितले. विष तांब्या वाटी भरली नाव लावू नये ओटी. तसंच पुढे म्हटलंय, तेल निशी रुसला वेडा, रागे कोरडे खातो भिडा.
तेलणीवर रुसायची काय गरज आहे? आपल्याला तेल पाहिजे. वाण्या घरी गुळ आपणा लागी काज, त्याची अति गुळ काय गरज आहे का? की वाण्याची त्या कोणत्या जातीचा आहे, तुमचं हे कुठला आहे, काय आहे, ते सगळं काय म्हणायची गरज आहे? त्याचं आपल्याला तसं तेलणीकडनं काय आपल्याला तेल पियायचं आहे. आणि तेलणीवर काहीतरी कारणानं आपण राग केला तर तेलीनिशी रुसला वेडा, रागे कोरडे खातो भिडा. आणि आपणच आपल्याला अविवेक त्याला म्हणतो. विवेक नसणे, विचार नसणे, खातो भिडा. आणि पुढचा एक अभंग आहे, पुढचा तो देवप्राप्तीसाठी काय करावं, ईश्वर प्राप्ती जर व्हायची झाली काय करावं. लोक म्हणतात पंढरपूरला जावं, सप्त घालावं, बाव माळा कराव्यात, भजनं करावे. तर त्यातलं काही नाही म्हणून सांगितलंय. काय सांगितलंय? पराविया नारी माऊली समान, मानलिया धन काय वेचे. जसं परस्त्रीला जर मातेप्रमाणे मान दिला तर ह्यासाठी काही पैसे खर्च होतात काय? नाही. हे एक हे मार्ग म्हणजे परमेश्वराकडे जायची वाट एक. दुसरी वाट काय? दुसरी वाट जी आहे ना, न करिता परनिंदा परद्रव्य अभिलाष. दुसऱ्याची निंदा करायची नाही, दुसऱ्याबद्दल वाईट बोलायचं नाही, आणि दुसऱ्याचं धन आपल्याला कसं मिळेल ह्याची इच्छा करायची नाही. आणि असं जर केलं तर ह्याच्यासाठी काय पैसे खर्च होतात काय? नाही. आणि खोटं बोलायचं आणि खरं बोलायचं. खरं बोलायला काय दुःख होतंय का? सायास आहे का? कष्ट आहे का? खरे बोलता कोण लागती सायास. खरे बोलायचं झालं तर काय हे तुम्हाला कष्ट पडतंय? जर काय कष्ट पडत नसलं खरं बोलताना तर तुम्ही ते खरंच बोला. खरं जर बोललं तर त्याला पुढे शेवटी मिळेल, तुका म्हणे देव जोडे याचसाठी आणि ते आठी न लगे काही. तुकाराम महाराज म्हणतात की हे जर तुम्ही परस्त्रीला माऊली समान मानलं, कुणाची निंदा नाही केली, की कुणाच्या द्रव्याचा अभिलाष केला नाही, आणि खरं बोलला, ह्या 4 गोष्टी तुम्ही केला तर ह्या 4 गोष्टी जर केल्या तर देव आपोआपच जोडतोय. आणि का ते अटी म्हणजे दुसरा अटी आपण अटीने नेमने अटी म्हणतोय का नाही, तर अट दुसरे काय अट नाही, एवढ्या 4 गोष्टी करा म्हणजे तुम्हाला देव आपोआप भेटतोय. असं हे आहे. तर खरं बोलायची जी गोष्ट सांगतो की तो पश्चिम बंगाल आहे ना, आता ममता बॅनर्जी तिथे मुख्यमंत्री आहे. तर स्वातंत्र्यपूर्व काळात 1901 साली त्या पश्चिम बंगालमध्ये कलकत्ता म्हणून शहर आहे. त्या कलकत्ता शहरामध्ये एक मेडिकल कॉलेज होतं. पूर्वी एक मेडिकल कॉलेज, ही कॉलेज इंजिनिअरिंग मेडिकल सगळे एकच असायचं. त्याचा फॅकल्टी आपल्यासारख्या आतासारख्या नव्हत्या येतात. फक्त त्याचा एक पेपर असायचा फक्त त्या विषयाचा, तो एक विषय असायचा, पण सगळे एकच आहे. तर तो तिथे एक विद्यार्थी शिकत होता आणि एके दिवशी 11 वाजता तो कॉलेजच्या दारामध्ये तो विद्यार्थी उभा होता. तिकडनं एक भरधाव गाडी आली आणि त्याने एका माणसाला उडवला आणि मोटर आली आणि एका माणसाचा अपघात केला. ह्या कॉलेजच्या दारात हा मुलगा उभा होता. त्या मुलानं ते बघितलं. पोलीस आले, सगळे हे झालं, पंचनामे सगळं झालं. या मुलग्याची त्यात साक्ष वगैरे नोंदवून घेतली आणि कोर्टामध्ये खटला पाठवल्यानंतर ज्याने मोटार चालवित होता ना, तो ह्याच्याकडे आला, म्हणला साक्ष कशी देणार? तर ते म्हणला मी आहे तशी देणार. तर मला देऊ नकोस की मला शिक्षा होईल आणि तू काय साक्ष देऊ नकोस. ते म्हणलं ते मला काय सांगायचं नाही, मी आहे तशी देणार. मग त्यानं साक्ष दिली. ते जे मोटर चालवणार होता त्याला शिक्षा झाली, दंड झाली, शिक्षा झाली. आणि त्या वर्षी तो मुलगा नापास झाला परीक्षेमध्ये. कारण
ज्यानं अपघात केलता तो त्या कॉलेजचा प्राचार्य होता आणि जो विद्यार्थी ज्यानं साक्ष दिली तो बिधनचंद्र रॉय नावाचा बंगालचा एक विद्यार्थी होता. बिधनचंद्र रॉय, मी खरं बोलणार. आणि तो 1947 साली बंगालचा मुख्यमंत्री होता. तो 1962 पर्यंत 15 वर्षे मुख्यमंत्री होता. 15 वर्षे. सत्य बोललं तर असं होते भाऊ. तर आता किती वाजले? 9 झाले. आता वाजले तर 1 पान तरी झालं. भाऊ हे सगळं होतं ते टेबल फिबल सगळं म्हणजे मला सकाळी करायचं असतं.